नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। परभणी जिल्ह्यातील पाथरी मतदारसंघातला आमदार कोण होणार यावर आपल्याला चर्चा करायची। पहा, लक्षात घ्या, सध्या विद्यमान आमदार कोण आहेत तर सुरेश वरपुडकर साहेब आहेत। याच्याही पलीकडे जाऊन पाथरी मतदारसंघामध्ये कशा प्रकारे गेम होणार हे तुमच्या लक्षात आला पाहिजे। कारण आतापर्यंत पाहिला गेला असेल प्रस्थापितांचं राजकारण चालू आहे, त्याच्यामध्ये पाहिला गेलं तर आता प्रत्येक पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत। त्याच्यामध्ये काँग्रेसचे सुरेश वरपुडकर साहेब आहेत, दुसरीकडे पाहिला गेलं अजित पवार गटाचे या ठिकाणी राजेश विटेकर आहेत आणि त्याच्याही पलीकडे पाहिला गेलं तर या ठिकाणी बाबाजानी दुरानी यांनी सुद्धा अपक्ष फॉर्म भरला आहे। म्हणजे अशा प्रकारे तिहेरी लढत होणार आहे। पण त्याही पलीकडे जाऊन बघितलं असेल महादेव जानकर साहेबांचा जो पक्ष आहे त्यांचा सुद्धा उमेदवार सईद खान आहेत। म्हणजे अशा प्रकारचे उमेदवार पाथरी मतदारसंघात उभे आहेत। त्याही पलीकडे बघितलं तर वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा उमेदवार या रिंगणामध्ये आहेत। मग एवढे उमेदवार पाथरी मतदारसंघात आहेत तर खरंच यापैकी विजय कोणाचा होणार? कारण तुम्ही पाहिलं असेल पाथरी मतदारसंघातून मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला जास्त प्रमाणात पाठिंबा होता। यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की पाथरी मतदारसंघामध्ये खरोखर कोणत्या राजकीय पक्षाने मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला होता। मग त्याच्यामध्ये कोणताही उमेदवार असो, मग काँग्रेस पक्षाचा असो, अजित पवार गटाचा असो की अपक्ष असो की इतर कोणत्याही पक्षाचा असो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचा झटका कोणत्या उमेदवाराला फटका देणार 100% या निवडणुकीतून कळणार आहे। कारण जर पाहायला गेलं तर दोन मराठा समाजातील प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांच्या विरोधात आहेत। त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर सुरेश वरपुडकर साहेब आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर राजेश विटेकर आहेत। हे दोघं प्रतिस्पर्धी नेमकं कोणतं मतदान कोणत्या बाजूने जाणार? कारण मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीनं एक लक्षात ठेवलंय की आतापर्यंत जरांगे पाटलांच्या लढ्याला कोणी साथ दिली आहे। यावरून सध्या प्रत्येक लोकांमध्ये चर्चा चालू आहे। कारण त्यांच्या विरोधात अनेक जणांनी बदनामी करण्याचे वक्तव्य केले होते। यावरूनच कदाचित पाथरी विधानसभेमध्ये प्रत्येक मतदार निर्णय घेऊन योग्य उमेदवार निवडतील अशा प्रकारची आशा आहे। पण सध्या पाहायला गेलं तर कोणत्या उमेदवाराने त्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीच्या समस्या सोडवल्या आहेत, प्रत्येक शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवले आहेत, याही प्रश्नाचा प्रत्येक मतदात्याने विचार करायला पाहिजे। कारण आता फक्त एका दारूच्या बाटलीवर आणि मटणावर तुम्ही बटन दाबणार असताल तर भविष्यामध्ये 5 वर्ष रडत बसल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून पाथरी मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार निवडायचा आहे याच्यावर तुम्हाला योग्य ते निर्णय घ्यावा लागेल। मग त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षातील व्यक्ती असो की विरोधातील एखादा उमेदवार असो, याच्यावर निवड करण्यासाठी तुमचा निर्णय होणं महत्त्वाचं आहे। कारण पाथरी मतदारसंघामध्ये प्रत्येक व्यक्तीने विचार केला तर 100% योग्य उमेदवार विधानसभेत जाईल। पण सध्या पाहायला गेलं तर काही राजकीय व्यक्ती असे आहेत की त्यांना फक्त एवढं वाटतंय की पैशाच्या जोरावर आम्ही निवडून येऊ। पण एवढं लक्षात ठेवा, पैसा हा काही 5 वर्ष पुरणार नाही, तुमच्या 5 वर्षातील समस्या सोडवणार नाहीये। म्हणून मोजक्या पैशावर आपलं मत न विकता योग्य त्या उमेदवाराला तुमचं मत गेलं पाहिजे। मग तो कोणता उमेदवार असेल याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे। कारण आतापर्यंत पाथरी मतदारसंघामध्ये प्रत्येक व्यक्तीने योग्य ते निर्णय घेतला, पण खरंच त्या व्यक्तींनी आपला विकास केला का, आपल्या समस्या सोडवल्या का, याच्यावर सुद्धा प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे। कारण जर तुम्ही विचार नाही केला तर 100% अशाच प्रकारची तुमची दिशाभूल होऊ शकते। म्हणून प्रत्येक व्यक्तीने जागृत व्हायला पाहिजे। मग एखादा अपक्ष उमेदवार असेल, खरंच तो व्यक्ती चांगला आहे का, खरंच तो लोकांच्या समस्या जाणतो आहे का? मग कोणताही अपक्ष उमेदवार जर लोकांच्या समस्या सोडवणारा असेल तर काय हरकत नाही, आपण त्यांना मत देऊ शकतो। पण त्याही पलीकडे पाहायला गेलं जर एखाद्या सत्ताधारी पक्षातील उमेदवार असेल आणि त्याने सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले असतील तर त्यालाही मत द्यायला हरकत नाहीये। आणि त्याच्या पलीकडे विरोधातील एखादा व्यक्ती असेल आणि तो खरोखर मतदारसंघातील कामे करत असेल तर त्यालाही मत द्यायला हरकत नाही। म्हणून या सर्व व्यक्तींची आपल्याला निवड करण्याच्या अगोदर तुमच्या मताचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल।
कारण आताची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे, नाही तर आतापर्यंत तुम्ही पाहिला गेला असेल लोकांना पैशाचा आमिष दाखवून मताची खरेदी होत असते। म्हणून या आमिषाला बळी न पडता आपल्याला जे महत्त्वाचं संविधानाने मताचा अधिकार कर्तव्य दिला आहे ते कर्तव्य महत्त्वाचं आपल्याला बजवायचं आहे। म्हणून 100% प्रत्येक व्यक्तीने मतदानाच्या दिवशी बाहेर येऊन मतदान केलंच पाहिजे, तेव्हाच आपल्या मतदारसंघातला योग्य उमेदवार विधानसभेत जाईल। कारण बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी जर मतदान केलं तर 100% मोजक्या लोकांवरून योग्य व्यक्ती निवडता येत नाहीये। म्हणून योग्य व्यक्ती निवडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने मतदानाच्या दिवशी मतदानाचा कर्तव्य जे आहे ते आपण बजावलं पाहिजे, कारण संविधानाने त्या मताचं मूल्य आहे ते तुम्ही ओळखायला पाहिजे। संविधानाने आपल्याला कर्तव्यामध्ये मतदानाचं कर्तव्य दिलं आहे। आपण जसे अधिकार बाळगतो तशा प्रकारचं कर्तव्य सुद्धा आपलं बजावणं हे काम आहे। म्हणून पाथरी मतदारसंघ असो की कोणताही मतदारसंघ असो, त्या प्रत्येक मतदारसंघातील मतदात्याने योग्य जर विचार करून निर्णय घेतला तर 100% योग्य तो उमेदवार विधानसभेत जाईल आणि त्या मतदारसंघाचा विकास होईल। म्हणून जात पात याही पलीकडे जाऊन जर तुम्ही विचार केला तर योग्य उमेदवार तुम्ही निवडणार आहात। त्याच्याही पलीकडे पाहायला गेलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये अनेक प्रतिस्पर्धी उभे असतात। मग त्याच्यामध्ये राजकीय पक्षांचा विचार जर तुम्ही केला आणि एखादा अपक्ष उमेदवार उभा असेल आणि तो खरंच जनतेचे काम करणारा असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा असेल, तर त्याला सुद्धा आपलं मत गेलं पाहिजे असा सुद्धा विचार केला पाहिजे। नाही तर तो माझा पाहुणा आहे, तो माझा काका आहे याचा विचार करून तुम्ही मत देणार असताल तर तुमचं कुठंतरी चुकतंय, कारण तुमच्या मताचा निर्णय तुम्ही योग्य घेतला पाहिजे। म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो प्रत्येकापर्यंत गेला पाहिजे, जेणेकरून मतदान करण्याच्या अगोदर प्रत्येक व्यक्तीने निर्णय घेतलाच पाहिजे, निर्णय घेऊनच मत दिलं पाहिजे, जेणेकरून विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेत प्रत्येक मतदारसंघातला उमेदवार गेला पाहिजे। नाही तर आतापर्यंत अनेक जणांनी पैशाचा आमिष दाखवून मतांची खरेदी करण्यासाठी सुरुवात केलेली असते। या पैशाच्या आमिषाला बळी न पडता योग्य निर्णय घेऊन योग्य तो उमेदवार विधानसभेत पाठवण्याचा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे। ठीक आहे, तर हेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या समोर मांडलाय। ठीक आहे, थांबतो। धन्यवाद।